पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे अनिल परब यांना 28 एप्रिलपर्यंत दिलासा मिळालेला आहे। हायकोर्टाने दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आलेला आहे। हायकोर्टातली आजची सुनावणी तहकूब झाली असून अनिल परब यांना 28 एप्रिलपर्यंतचा दिलासा आता असणार आहे। हायकोर्टाने जो दिलासा दिलेला होता तो कायम असेल। मनसेच्या नाशिकमधल्या शहराध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे। दिलीप दातीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। नाशिकमध्ये मनसेला हा एक खूप मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे। मनसे शहराध्यक्षांनी हा राजीनामा दिल्याची बातमी आता समोर येतेय। पक्षांतर्गत गडबाजीतून दिलीप दातीर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे। आपल्याला पदमुक्त केलं जावं अशा आशयाचं हे पत्र दातीर यांनी राज ठाकरे यांना पाठवलेलं आहे। सामनामधल्या लेखामुळे अजित पवार पक्षातनं बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला उधाण आलेलं होतं। राऊतांनी खुद्द शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ दिल्यामुळे त्या बातमीला राजकीय महत्त्व मिळालं होतं। राऊतांनी केलेल्या वक्तव्यांचा अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला होता। आमचं वकीलपत्र घेण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा असं म्हणत अजित पवार यांनी राऊतांना फटकारलं होतं। यावर मी महाविकास आघाडीचा चौकीदार असून बोलतच राहणार असा पुनरुच्चार राऊतांनी केलाय। शिवसेना फुटताना तुम्ही बोलत होतात, मग मी आता बोललो तर चुकीचं काय असा सवाल त्यांनी अजित पवारांना केला। नाही, माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकाश असणारं कुणी नाही, परंतु पक्षाचे बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय। त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठाऊक। पार्टीची मीटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे, तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते। तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं। आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत। आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही। माझ्यावरती खापर का फोडतायत? महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून मी बोललो ना, मी महाविकास आघाडीचा चौकीदार। माझ्यावरती खापर का फोडताय आणि फोडण्याचं कारण काय? जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात। हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या बरोबरचा प्रत्येक घटक पक्ष हा मजबूत राहावा आणि त्याचे लसके तुटले जाऊ नयेत, ही जर आमची भूमिका असेल आणि जर कोणी त्यासाठी आमच्यावर खापर फोडत असेल तर जरा गंमत आहे।